एक महत्त्वाची अपडेट येते। सामनाच्या आजच्या अग्रलेखातून पश्चिम बंगालमधल्या पक्षफुटीवर तिखट हल्लाबोल करण्यात आलाय। महाराष्ट्र बंगालसह सर्वत्र भाजपकडून बेईमानांची पैदास केली जाते असं सामनातून म्हणण्यात आलंय। पंजाबमध्येही आपचे खासदार फोडलेच, दिल्लीतील व्यापारी मंडळानं शौर्य स्वाभिमान विकलाय अशी टीका सामनाद्वारे करण्यात आली आहे। तर सामनाच्या आजच्या अग्रलेखातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहतोय। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा अग्रलेख लिहिण्यात आलाय आणि पक्षफुटीवरून सरकारवर टीकेचे बाण सोडण्यात आलेत। महाराष्ट्र असेल नाहीतर बंगाल, सर्वत्र याच पद्धतीनं बेईमानांची पैदास करण्याचे तंत्र भाजपनं अवलंबलं आहे। पंजाबातही त्यांनी आपसारख्या पक्षाचे खासदार फोडलेच आहेत। महाराष्ट्र, बंगाल, पंजाब ही राज्य म्हणजे शूर स्वाभिमानी लोकांची भूमी। दिल्लीतील व्यापार मंडळानं या राज्यातील शौर्य आणि स्वाभिमान गुंडाळून ठेवला। पश्चिम बंगालमधल्या फुटीर भाजपसमोर शरणागत झाले आणि गांडोळासारखे वळवळू लागले। या लोकांना मोदी शहांनी थेट भाजपमध्ये घ्यायला नकार दिलाय। शेपटी हलवत फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांसारखी तृणमूलमधून फुटून गेलेल्या खासदारांची अवस्था झाली आहे। तर अशा शब्दात सामनामधून टीका करण्यात आली आहे।